हाय हॅलो नमस्ते. तर हा व्लॉग आहे गणपतीचा. आमच्या घरी गणपती आलेले आहेत आणि मी खूप जास्त खुश आहे. मी पहिल्यापासूनच व्लॉग करणार होती, पण काल माझा बड्डे होता, सो मी बड्डे व्लॉग आणि गणपतीचा व्लॉग अलग अलग केले आहे. सो आम्ही राहतो कोकणमध्ये, रत्नागिरीमध्ये, खेडमध्ये, दापोलीमध्ये कुठे बोलू यार मी. बेसिकली मी दापोलीत राहते, बट मी आता खेडमध्ये आहे माझ्या मैत्रिणीच्या घरी. ॲक्च्युली काय झालेलं, आम्ही रात्री निघालेलो 26 तारखेला माझ्या बड्डेच्या वेळी आणि रात्री पोचलेलो. तर माझे बाबा बोलले की आज इथे थांब. आणि दरवेळेस मी तन्वीकडे किंवा श्रेयाकडे आम्ही राहतच असते. तर मी आहे आता तन्वीच्या घरी आणि तन्वी मी तन्वी नाही बोलत, मी तिला तनू बोलायची मला खूप सवय आहे, त्यामुळे मी तनूच बोलते. आता मी ब्लॉगसाठी तन्वी बोलणार होती, बट इट्स ओके, जे आहे तेच मी बोलते. सो मी तनूच्या घरी आलेली आहे आता. तर तेच झालेलं की लेट झालेलं, मग बाबा मला बोलले की तू इथे तन्वीच्याच घरी राहा. तर मध्ये मध्ये ब्रेक घेत बोलते मी, कॉज इथे खूप माणसं आहेत आणि मी सगळ्यांसोबतच बोलते. आता जशी चिमुकली माझ्याशी बोलत होती, मी तिला सांगितलं की जरा वेळ थांब, आपण थोड्या वेळाने बोलू, मी ब्लॉग करते. हाय कर, हाय कर, हाय. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. अशा प्रकारे ही ती तनू आहे, जिला मी तन्वी बोलत होती व्लॉग करण्यापुरता, बट आम्ही तनूच बोलणार आहे आता मी. तर आम्ही मोदक करायला जाणार आहे आता. मी थोड्या वेळाने आता व्लॉग केल्याच्यानंतर मोदक करायला जाणार आहे. मी सगळे क्लिप्स घेतले. आमचा गणपती आणून झालेला आहे, पण तेव्हा मला व्लॉग करायला टाईमच नव्हता, बिकॉज इतकी तयारी करत होतो आम्ही. सगळ्यांना मेकअप करायचा होता, रांगोळी काढायची, ती भरपूर काय करायचं होतं, त्याच्यामुळे आम्ही काहीच करू शकलो नाही. आणि मग आम्ही गणपती आणले, ते सगळे क्लिप्स आहेत माझ्याकडे, मी पहिलेच टाकले आहेत. आणि या तर काका आणि हे तन्वीचे काका होते, तनूचे काका होते. आणि सगळ्यांनाच माहिती आहे मी ते व्लॉग करते, ते त्यांना सगळ्यांनाच आवडलं की मी व्लॉग करते, काहीतरी नवीन सुरुवात करते. सगळेच मला सपोर्ट करतात. तनूची फॅमिली मला खूप 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 जास्त आवडते आणि चिमुकली पण मला आवडते. अरे चिमुकला पण आला, कुणाल नाही, तो बघत नाही, तो मला भाव बिलकुल देत नाही. आणि त्याच्यानंतर आता मी मोदक करायला जाते. मी खूप जास्त एक्सायटेड आहे आणि मी खूप जास्त एक्साइटमेंटनी बोलते. डोंट जज मी ॲट ऑल. आणि व्हिडिओ घे. हां येस, हीच आहे जी मला क्लिप घेण्यासाठी मोटिवेट करते की भाई येतात आता, क्लिप्स घे, हे कर ते कर. बाय द वे तोरण खूप छान दिसतं. काका हाय करा ब्लॉगमध्ये. नाही, मी ब्लॉग करते ना, मग तुम्हाला हाय करायचं. ओके ओके. आणि हाय कर ब्लॉगमध्ये. आणि मी उद्या माझ्या घरी जाणार आहे दापोलीत. आता मी खेडमध्ये आहे. आणि काल माझा यांनी बड्डे खूप छान सेलिब्रेट केला. मला ब्लॉग करायला टाईमच नाही भेटला. मी थोडासा ब्लॉग केला, तर त्या आपण क्लिपमध्ये भरपूर अंधार आलेला होता, बट ठीक आहे, इट्स ओके, एवढं काय जात नाही. आणि बाकी नंतर मी ब्लॉग नाही केला. प्रॉपर आरती वगैरे करून महाराष्ट्रीयन पद्धतीने आम्ही आमचा बड्डे सेलिब्रेट केलेला आहे. म्हणजे फॅमिलीने पण माझा बड्डे केला नाही, असं नाही आहे की नाही केला, बट मी इतकी खुश होती ना. लाईक लहानपणीचा बड्डे कसा असतो, असे छोटे मोठे पोरं असतात, नंतर आजी आजोबा असतात, काका काकी असतात, तसा सेम बड्डे मी सेलिब्रेट केला. मी किती खुश होते बापरे. आणि मला पाहिजे तसं पण मी बड्डे सेलिब्रेट केलेला. मी बड्डे ब्लॉग टाकला आहे, तुम्ही चेक करू शकता. मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण दिलेली आहे, तुम्ही क्लिक करा आणि प्लीज बघा, लाईक करा, शेअर करा, तुम्हाला जर आवडला असेल तर. ओके, सो मी जाते मोदक करायला. आणि ही चिमुकली पण आता कंटाळाला असेल माझ्या बघबघवीने, आणि तुम्ही पण कंटाळला असाल, पण तरी पण माझा व्हिडिओ बघत राहा प्लीज. बाबू कसा दिसतो तू काका? बोला. आमचे मोदक तयार आहेत, बघा, तुम्ही बघू शकता.
आणि आम्ही भाकऱ्या पण केल्या आहेत, जे उरलेलं होतं त्याच्या पिठाचे. आणि ह्याला तू काहीतरी बोलायचं आहे, बोल. एक लाजला आणि गेला. तर आम्ही थोड्या वेळाने मोदक खायला पूजा पूर्ण होईल आणि त्याच्यानंतर आम्ही आरती करू, जेवू आणि मग मला आता माझ्या घरी पण निघायचं आहे. तुमचे व्हिडिओ पण बाकी आहेत. हो, आमची व्हिडिओ पण, हो आम्ही रील्स शूट पण करणार आहोत आणि त्याचे व्हिडिओ पण आमचे बाकी आहेत अजून करायचे. आणि आता आम्ही देवाची इथे उभे आहेत, गणपती तिकडे बसलेत देवघरात आणि मग आम्ही तिकडे जाऊन आरती वगैरे करू छानपैकी आणि त्याच्यानंतर मग फोटोबा आणि रील. आमच्या पहिले रील करायचे, तो प्रायोरिटी आमची रीलमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. काहीच मोठी लढाई झालेली ह्याची आणि एक आमचा मोठा मांजरू आहे त्याची. आणि आता हा इतका घाबरून झोपलाय की ह्याला सोडत नाही पांढऱ्यावाल्याला, तरूनच झोपलाय ह्याला. आणि हिला सांगितलेलं मी तुला जरा शूट करून आण, हिने काहीच शूट करून आणलं नाही, त्यामुळे तुम्हाला काय बघायलाच मिळालं नाही. इथे त्याला लागलंय, कुठेतरी लागलंय त्याला, नख लागलंय चांगलं. तर आता वाजले आहेत 1:37 आणि आम्ही चाललेलो आहोत आता लॉंग ड्राईव्हला. 1:37 इन विलेज. भरपूर खूप वाजले आहेत, म्हणजे आता सगळेजण झोपले आहेत. पूर्ण अंधार आहे, पूर्ण समोरचा रोड पण मला दिसत नाही, लिटरली अजिबात लाईट्स वगैरे इथे काहीच नाही आहेत. आणि आम्ही चाललेलो आहोत. आय थिंक मला असं वाटतं मी खूप जास्त मोठ्याने बोलते, घरी पण आवाज जाऊ शकतो. सो बँक लुटायला जायचं का आपल्याला? थोडीशी दारू मेरे अंदर गई. तिला बोलत होतो ना, ती बसमध्ये बसली तर रिग्रेट करत असतो माझ्या प्रत्येक डिसिजनचा. ती बोलते की हॅलो गाईज, तो इट इज नेक्स्ट डे आणि मी तोच कुर्ता वेअर केला आहे. कॉज माझ्याकडे दुसरावाला होता, तो त्याचं फिटिंग थोडंसं लूज होतं, त्यामुळे मी हा कुर्ता वेअर केला. ह्याचं फिटिंग थोडंफार ठीक आहे, बट ठीक आहे, इट्स ओके. तर माझी सकाळ सकाळ एवढी चांगली झाली आहे की वासरू गाय आमच्याकडे सगळे आले आहेत आणि तिकडे शेत पण आहे. आय लव. गायला इथे आम्ही आता जेवण देत आहोत. मला द्यायचं होतं पण मला तर भीती वाटते. काकी बोलली तिथे टप आहे, त्या टपमध्ये फक्त टाकायचं होतं, टपच खराब आहे. बाबांनी दिले, ते माझे बाबा आहेत, ही माझी दिदी आहे आणि माझी बहीण कुठे गेली? हां, ही माझी बहीण. त्या लोकांना मी जास्त ब्लॉगमध्ये नाही घेते, कारण त्यांना असं वाटतं मी हिंदीमध्ये ब्लॉग करते, पण मी हा मराठीमध्ये ब्लॉग करते. कॉज माझी बेस्ट फ्रेंड आहे तनू, ती मला बोलली होती, कालच मी घरी होती तीच, ती मला बोलत होती की एक तरी ब्लॉग तुला मराठीमध्ये कर, बघ मराठीमध्ये कसं करता येते तुला, काय होतं आहे ते. इग्नोर द बॅकग्राऊंड नॉईज, ओके. कॉज घरात आमच्या खूप 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 माणसं आहेत आणि अशी एवढी मोठी मोठी माणसं ओरडतात, मी कायच करू शकते आता. आणि माझ्याकडे माईक पण नाही आणि मी माईक घेतलेला, तो माईक नीट चालतच नाही, मी काय करू शकत पण नाही त्याला. सो या, आता आमची आरती होते, नंतर आम्ही जेवायला बसणार आहोत सगळे. काहीच, काल पण मी हाच कुर्ता घातलेला आणि आज पण मी हा कुर्ता घालते. मला बिलकुल आवडत नाही डबल कपडे घालायला, म्हणजे असं नाही की मी काही डबल घालत नाही, पण काल पण घातलेला, आज पण घालते. पण आज ठीक आहे, आज मी आत्ताच घातला आहे, 2-3 तासच झाले, मी तर चेंज करणार आहे. कॉज झालं आरती वगैरे आणि सगळं. आणि मी पहिला तो दुसरा कुर्ता तो मी नीट करून घेणार आहे आजोबांकडनं. आजोबांकडे मशीन आहे, हो तर ते करतील, नाही तर मी करेन. बघते, त्यांची मशीन थोडीशी अँटिक आहे. आणि एवढ्या गर्दीतून सुद्धा मी ब्लॉग करते, हाय मोटिवेशन.
बाकी माझे हेअर्स वगैरे खूप चांगले वाटतात. मला असं वाटतं मला धुवायला लागतील, पण धुतले की माझे केस एकदम परफेक्ट राहतात. पण आय गेस मी खूप चांगल्या प्रकारे धुतलेले आहेत म्हणून चांगले वाटते. थोडीशी मला पावडर लावायला हवी होती का. मी तिच्या फ्रेंडकडे गेलेली, तिने मला टिक्का लावला आहे आणि मला तो आवडला आहे की मी चांगली दिसते टिक्का लावूनसुद्धा. टिकली तर मी लावते जेव्हा ट्रेडिशनल वेअर घालते तेव्हा मी, बट टिक्का मी कधीतरीच लावते. चांगलं वाटते टिक्का. चला मला सगळे बोलवतात आरतीसाठी खूप वेळ आणि मी जाते मग आता. तर गाईज इट्स 5:35 आणि आम्ही आता जात आहोत आत्याच्या घरी. आत्याच्या घरी 1.5 दिवसाचे गणपती असतात, तर मग ते विसर्जन होते. दादा आम्हाला घ्यायला आलेला आहे गाडी घेऊन, तर आम्ही जातो आहे सगळेजण दिसतच नाही आहेत मला. कुठे गेला आतमध्ये बसले तर वाटतं सगळे. आता झालं आहे दादा, मी आले बाहेर, बाकी सगळे येत आहेत. मी परी, ऋत्विक दादा, ऋतुजा दीदी, आजी आजोबा, काका काकी, बघू कोण येतं आहे असं. आम्ही सगळे छोटे येणार जाणारच आहोत आणि बघू कोण येतं आहे. चला 1.5 दिवसाचे गणपती लगेच गेलेसुद्धा. आता 5 दिवस कसे निघून जातील काय माहिती. मग माझी सुट्टी पण संपेल आणि मग मी घरी हॉस्टेलला म्हणजे वापस जाईल आणि मग रोजची रुटीनमध्ये स्टार्ट होईल. मग हॉस्टेल ब्लॉग्स येतील आणि ऑल सगळं छान छान. गणपती बाप्पा. हॅलो गाईज, तर हा आहे 3रा दिवस. गणपती येऊन 2 दिवस झाले. बापरे लवकरच गेले ते 2 दिवस. कोण आहे ही माझी बहीण आहे जी होमलेस फिरते आणि मी इथे तयार होऊन मस्त गुडगल बनली आहे. तर मी असं बोलते की ते दीदीने आमचं नेमप्लेट केलं आहे. तो एक अरे सॉरी बॅक कॅमेरा फ्रंट कॅमेरा ओपन आहे ना, मी विसरली होती. तर आत्ताच मी कामं वगैरे केली आहेत. आता मी रेडी झाली आहे पूर्ण. आंघोळ वगैरे करून मी आता नाश्ता करेन आणि त्याच्यानंतर कामाला सुरुवात करेन. आणि आमची आरती पण अजून राहिली आहे करायची आणि आरती पण करून घेऊ. तर मी आता काहीच मेकअप नाही केला. मी पूर्ण आंघोळ करून आत्ता लगेच आली आहे. मला थोडंसं म्हणजे पिंपल्स वगैरे थोडेसे वाढल्यासारखे वाटतात मला इकडे येऊन, असं मला वाटतं. आता पाणी चेंज होतं, खूप पाणी चेंज होतं आहे. तर इकडचं पाणी आता मी परत माझ्या घरी जाईल, इकडचं पाणी, परत हॉस्टेलचं पाणी, हॉस्टेलच्या नंतर मग माझ्या फ्रेंड्सकडे वगैरे आहे तिकडचं पाणी. तर भरपूर पाणी होतं आहे. पण मी हेअर्स वगैरे जास्त हे करत नाही. मी हॉस्टेलवरून हेअर्स धुवून झालेली आहे. आता तर झाले 3 दिवस. आता मला परत गणपतीला कुठलं नैवेद्य आहे गणपती? मी आता खेळत आहोत चॅलेंज पत्त्यांचा, जो की मला माहिती नाही आहे, पण तरी पण आम्ही. आणि हा ऋत्विक दादा, आम्ही हिर. हाय करा यार प्लीज. प्लीज बोलायला लागतं हाय करायला. अगे ती स्नॅप टाकते. गाईज मी जिंकलेली आहे एक गप्पा बस. आणि मी बसली आता. हे दोघं दोन सगळे डाव खेळत झाले आहेत. आणि जिंकले. एका डावात आम्ही पत्ते. अशी किती वाढत चालला. सुप्रभात गाईज. तर आज आहे 4th डे ऑफ बाप्पा. तर मी आज लवकर उठली नाही आहे तशी, पण रोजच नाही वाटत कारण मी रोज खूप लेट झोपतो. लाईक मी 3-3 वाजता झोपतो आणि मग कसं तुम्ही एक्सपेक्ट करणार की मी लवकर उठणार. तर मी ह्याचं काम करते इथे. हे मी स्वतःच्या हाताने बनवलं आहे सगळं आणि हे काय आहे काय नाही आहे मी तुम्हाला जेव्हा मी वेअर करेन तेव्हा मी सगळं सांग. हेलो गाइस, तो इट इज़ नेक्स्ट डे एंड मैं बहुत ज़्यादा बीमार हूँ, इसलिए मैंने सुबह से व्लॉग नहीं किया है. एंड आज संडे है 31 अगस्त एंड आज संडे है तो डॉक्टर ही नहीं है. हम कितने घूम रहे हैं मैं एंड मेरे पापा. एंड अब हम आए हैं सरकारी रुग्णालय में, उधर भी शायद बंद है. एंड एक डॉक्टर है, गुजर डॉक्टर का एक है दापोली में, तो उधर इतनी भीड़ है कि मैं उधर नहीं रह सकती. और मुझे इतना हेडेक हो रहा है ना भाई साहब. सुबह से मेरी चाची मुझे बोल रही है कि
ये इंजेक्शन लेके आ, तुमचे इंजेक्शन भी नहीं लेना है। तो मैं पहले डॉक्टर के पास गई थी ना, तब डॉक्टर ने मुझे लिस्ट बना के दी थी। तरह मेरे पापा के फ्रेंड है, तो उन्होंने दी थी दवाई सब, तो मेरी सब बाहेर थी दवाई। तर गाईज उद्या गौरी येणार आहे आणि मला लवकर ठीक व्हायचं आहे. गौरी आधी झाली सॉरी, पण उद्या औसे आहे आमच्या इथे, तर मला लवकर ठीक व्हायचं आहे. बघा इथेच आम्ही आता जाऊन आली आहे आणि औषधं पण घेऊन आली. काही बाबा आलेत आणि मी जाते. तर गाईज मी आता झोपेतून उठलेली आहे आणि मला ताप बिलकुल गेला आहे, त्यामुळे मी खूप जास्त खुश आहे. कारण उद्या गौरी म्हणजे आज गौरी येते. आता गौरीची प्रिपरेशन आमच्या घरी चालू आहे. आमचे सगळे रिलेटिव्ज आले आहेत. कोण रिलेटिव्ज आलेत मी मला नाही माहिती, म्हणजे खूप कझिन्स असं काहीतरी रिलेशन आहे, मला नाही माहिती. घरात खूप गोंगाट आहे. आय गेस तुम्हाला पण ऐकायला येत असेल. मी खूप लांब आली आहे आणि आजीला बोलवायला जायचं. बट ह्या लोकांनी खूप चांगले चांगले कपडे घातलेत, बट मला इतका कंटाळा आलेला आहे ना, त्यामुळे मी हेच कपडे घातलेत. मी काहीच फेसला नाही लावले. टिकली अगोदरपासून होती, ती अगोदरपासूनच होती. मी जस्ट फेस वॉश केलं आहे आणि मी इथे आली आहे. आणि आता गौरीला साडी नेसवत आहे, सो मी व्हिडिओज वगैरे काढते आणि मी खूप जास्त खुश आहे. फायनली माझा ताप गेलेला आहे आणि मला असं बरं नसतं तेव्हा मला असं खूप भीती वाटते की लाईक झाली शेवटचे दिवस राहिले आता काय. गुड मॉर्निंग मंडळी. तर आज आहे औसे आणि मी झाली आहे रेडी म्हणजे कामासाठी ऑफकोर्स. आणि आता आपण इथे हे काढतो आहोत, काय रांगोळी काढतो आहे. आणि माझ्या आजोबा इकडे पानं हे करतात, बिकॉज आमच्याकडे खूप लोक येणार आहेत जेवायला आज. आणि आज भरपूर कामं आहे, त्यामुळे मला व्लॉग करता येईल नाही करता येईल आय डोंट नो, बट स्टे ट्यून. सो गाईज आता आपण करत आहोत निरंजन रेडी. सो कॅमेरा नीट सेट करू दे, कॉल इथे माझ्याकडे काहीच नाही आहे आता. तरीही मी बात केली आहे ही. कोणाचा फोन हो काय मोठे नको करू. अरे उंदो पेंटी. तर गाईज आज आता मला करायला सांगितलं आहे काय करायला सांगितलं मला, कांदा कापायला सांगितलेला मला. आणि कांदा इतका झोपतोय मला की मी खूप रडले. खूप एकच कांदा कट केला आतापर्यंत, मला अजून 4 कांदे कट करायचे. आम्ही काय करतो आहे ह्याची लसूण चटणी बोलते. माझं डोकं फिरलं आता, काहीच समजत नाही मला. लसूण चिवडा आणि त्याच्यावर कांदा आणि टोमॅटो घालून आम्ही खाणार आहोत. आता वाजल्यात रात्रीचे 3 दिसतच नाही मला, पूर्ण डोळे पाण्याने भरले पाहिजे. मला बरं नाही आहे तरी पण मी सगळं काम करते. इट्स ओके, मी जागरण पण करते छानपैकी. आणि इथे कांदे कट केला आहे मी थोडासा. गाईज आत्ताच माझे कांदे कापून झाले आणि आत्ता मला रिअलाइज होत आहे की मी किती डम पर्सन असेल. आमच्याकडे हे आहे आणि मी कांदे पटकन कापू शकले असते, म्हणजे डोळे एवढे लालपट झालेले असते आणि माझा मुडपड ऑफ नसता झाला. मी किती डम आहे. हॅलो गाईज, तो
हा लास्ट दिवस आहे बाप्पाचा. बाप्पा आज जाणार आहे, गौरी विसर्जन पण होणार आहे. आणि काल आम्ही इतकं जागरण केलं होतं, बापरे. आम्ही काल 5:30 म्हणजे आज 5:30ला आम्ही झोपलो आहे पहाटे. मला जागरणचं काहीच शूट नाही करता आलं कॉज आमच्याकडे लाईट गेली होती त्यामुळे मला काहीच शूट नव्हतं करता येत. पण स्टील आम्ही आमच्या फ्लॅशलाईटवर आम्ही सगळे कंदील वगैरे लावलेले आणि आम्ही मस्तपैकी खेळत होतो. खूप मज्जा आली. त्याच्यानंतर आम्ही जाणत होतो बाहेर पण जेव्हा आम्ही बोलत होतो की बाहेर जायचं तेव्हा पाऊस पडत होता. त्याच्यामुळे मी बाहेर नाही गेलो. बाहेर गेली असेल तर मी थोडंफार काहीतरी शूट जाणार आहे. मी आधीच सांगते. तर काही मला कधीपासून सांगते की फेम मधून जा. हे जाणार आहे व्हिडिओ मी अपलोड करणारच आहे. रिटेक घे ना. रिटेक बिटेक काय नसतं माझं, जे आहे ते रिअल आहे. सर गाईज हे माझं गाव आहे. मी फिरायला आलो आहे गावात. आणि हो रे, मी रिटेक घेईन. मी ते कट करून टाकेन. ओके, कट नाही करण्यावाली हो मी. तर इकडे आहे आमची विहीर. आमची नाही आहे, जी कोणाची ती माहिती नाही, पण गावात आमचं तुमचं काय सगळंच आपलं आहे. तर खूप इथे नारळाची झाडं वगैरे तुम्हाला दिसत असतील माझ्या फ्रेंड्स. तर खूप बघा विहीर. इथे कोण वाटतं काही काम करत नाही. आय गेस मला असं मंतरलेलं वाटतं हे प्लेस. त्यामुळे आम्ही चालतो आहे परत. आम्ही खरं तर केळीची पानं घ्यायला आलो आहे. प्लीज डोंट जज मी की मी कशी दिसते आणि ऑल. कॉज लोकांचे गणपती विसर्जन होत आहेत आणि आमचं अजून जेवण झालं नाही आहे. जायचं का घरी त्यांच्या. तर आम्ही इथे आले आहोत थोडंसं एक्सप्लोर करायला. चाकू आहे खिशात. आम्ही सांगितलं तो वाघ गोल्डन कॅट.